वाटतंय सांग. एवढं छान वाटतंय ना, आम्ही पहिल्यांदाच विमान बघायला चाललो. माझं तर स्वप्न होतं विमानात बसायचं, आज पूर्ण होणार आहे. बसायला नाही भेटणार आहे, बसायला नाही भेटणार आहे, बघायला भेटणार आहे तेवढंच बस. तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इथे आम्ही निघालोय विमानतळावर आणि जसं की तुम्ही पाहिलंय पहिल्याच क्लिपमध्ये की मुली म्हणतायत आम्ही फार एक्सायटेड आहोत. तर ॲज युजल आम्ही एका छान कार्यशाळेसाठी निघालोय विमानतळावर आणि विमानतळावर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया यांच्यातर्फे मुलींना करिअर गायडन्स हा कार्यक्रम राबवण्यात येणार होता. त्या दरम्यान आम्हाला सुद्धा प्रत्यक्षात पहिल्यांदाच विमानतळावर जाण्याची संधी मिळाली. आम्हाला माहितीच नाही त्यांचे आधार कार्ड लागतं, स्वच्छच असणार ना विमानतळे पास काढायला. इथं विमानतळावर आल्यावर समजलं की आपण आपलं आधार कार्ड घेऊन यायला हवं होतं, जे मी आणलं नाही आणि वैशाली ताईंनी सुद्धा घेऊन आले नाही आणि मुलींचे पण आले नाहीत. परंतु त्यांनी पूर्ण लिस्टवर एक सही केली आणि आम्हाला मध्ये जायची एंट्री मिळाली. हाय 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 हाय. आयुष्यात पहिल्यांदाच पुणे एअरपोर्ट पाहायला मिळते म्हटल्यानंतर शूटिंग तर होणारच. इथं खूप सारी शूटिंग काढली आणि पुण्याचं वेदर खूप छान होतं, पाऊस पडत होता, धुकं होतं मस्त आणि सकाळची वेळ होती. मुली पण छान फ्रेश होते, आम्ही पण फ्रेश होतो आणि आयुष्यात पहिलाच एक अनुभव आपल्याला मिळणार आहे. या आनंदानं आम्ही सगळे मस्त मूडमध्ये होतो. एअरपोर्टच्या आतमध्ये सोडताना तुम्हाला तर माहिती आहे खूप सारी चेकिंग केली जाते आणि त्याच पद्धतीने मुलींचे आय कार्ड्स आणि लिस्ट सर्व चेक करण्यात आलं आणि आम्हाला मध्ये सोडण्यात आलं. टर्मिनल मॅनेजर हा ग बाई. सीखना है और तुम लोग को सीख लो. बस में जाते हो, बस में क्या होता है एक जगह पे टिकट मिल रहा होता है ना, तो तुम लोग को बोल देते हैं मैं खड़े रहो मैं टिकट लेके आता हूँ. टिकट लेते हैं, आप बस में चढ़ते हो, टिकट को देखता है, बैठने को देता है, नहीं होता है तो उतार देता है. यही होता है. पहिल्यांदाच एअरपोर्ट आतमधून कसं असतं हे पाहिलं. ह्या मंदा मॅडमची कॅबिन आणि आतमध्ये इतकं सुंदर असं एअरपोर्ट होतं, सुंदर अशी विठ्ठलाची मूर्ती आणि इतकं सुंदर सजावट. आयुष्यात पहिल्यांदा एअरपोर्ट कसं आहे हे आतमधून पाहिलं आणि कसं काय म्हणजे पॅसेंजर येतात, पॅसेंजर आतमध्ये आल्यानंतर त्यांची चेकिंग कशी होते, किती सामान सोबत आणू शकतो, कुठल्या कुठल्या प्रकारे आपण तिकीट्स काढू शकतो, आतमध्ये गेल्यावर ज्या काही बसेपर्यंत विमानात फॉर्मॅलिटीज आहेत त्या सर्व मुलींना सांगण्यात आल्या आणि त्याच्या आमच्या सोबत एक पोलीस पण आहेत. सेल्फ चेक इन. आमच्यासोबत दिलेले हे सिक्युरिटी गार्ड होते आणि ते सर्वांना असे बाजूला सारत होते जसं की आम्हाला एकदम सेलिब्रिटीची फिलिंग येत होती. चला, मुलींच्या असण्याने का होईना पण आम्हाला एक सिक्युरिटी गार्ड इथं मात्र मिळाला. भयंकर भारी फिलिंग होती. तिथून जातात का ते. आम्हाला VIP फील झाले भयंकर. चला हा ना. इथं दाखल
मला खूप दिवसाची इच्छा होती की तुम्हाला इकडे बोलवायचं, पण आमचं ऑफिसचं इतकं शेड्यूल टाईट असतं की आम्ही करू नाही शकत ते. पण प्रयत्न करेन मी बाकीच्या मुलींना पण सॅटर्डे संडे इकडे आणायचं. हे दोघं आहेत ना, मिनिस्ट्रीचं सांगा ना इन्फॉर्मेशन. बघा हे होल जे आपलं जे एव्हिएशन फील्ड आहे, सिव्हिल एव्हिएशन फील्ड आहे, याची एक मिनिस्ट्री आहे, स्वतंत्र मिनिस्ट्री आहे भारत सरकारमध्ये, की त्याचं ते सेफ्टी स्टँडर्ड, नंतर सिक्युरिटी, ऑपरेशन सगळं आमचं हे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन बघतो. त्याच्यामध्ये काय असते, डायरेक्टरेट ऑफ सिव्हिल एव्हिएशन म्हणून असतं, डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन, DGCA म्हणतात त्याला, डायरेक्टर ऑफ सिव्हिल एव्हिएशन. तर ते पण असतात. त्याच्यानंतर BCS असतं, परत एक एरा असतं, आणि आमचे जे एअरपोर्टसाठी असतं ते एवढं असतं त्याचं स्ट्रक्चर. तर भारतातलं जेवढं पण हे विमानन जे क्षेत्र आहे ते मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन बघतो भारत सरकारचं. ठीक आहे, लक्षात आलं ना? ये सर कॉर्पोरेशन स्कूल से है सारे बच्चे, 10वीं 11वीं वाले हैं, जो विशालवाड़ी में इनका ये है, जो हम मिलने गए थे ना इन्हीं बंदरपुर को, उनके ये पिक्चर्स हैं. पे आप लोग यहाँ पे आके अपना काम कर सकते हैं. डिफरेंट फील्ड्स हैं. आपने प्रेजेंटेशन में आपने देखा होगा कि बहुत सारे फील्ड्स हैं जिसमें कि आप लोग जा सकते हैं, राइट फ्रॉम ग्राउंड हैंडलिंग से लेके पायलट तक के लिए. तो आप ये सब आप कर सकते हैं, और ये आपके लिए एक ऐसा प्लेटफॉर्म है जिसमें कि आप लोग आज से यदि कदम आगे बढ़ाएंगे तो आने वाले भविष्य में जब आप अपने कॉलेज तक पहुंचेंगे तो हो सकता है कि आप लोग इस एयरपोर्ट पर आप लोग यहाँ पर आप लोगों का साम्राज्य हो. मैं तो ये चाहूंगा कि आप सब लोग यहाँ पर आए यहाँ पर. ठीक है, क्योंकि एक समय बाद में जो हम लोग जैसे जैसे वो रिटायर होते जाएंगे तो आप लोगों को हमारी जगह लेनी है यहाँ पर. तो आप सब लोगों को इसी हम लोगों ने यहाँ पर आपको बुलाया कि आप लोग आए यहाँ पर. और एविएशन का जो ग्रोथ है वो 15% की दर से हो रहा है. एक साल में 15% की दर किसी भी इंडस्ट्री. ऐसी कंडीशन में, लेकिन नॉर्मल कंडीशन में वो अनफॉर्चुनेट कंडीशन होती है. नाही बाई ती तशी दिसत होतं पण ते नाहीये. कसं वाटलं? खूप छान. पहिल्यांदा अनुभव घेतला आम्ही एअरपोर्टला येऊन, कधीच नव्हतं घेतलं, फक्त पिक्चर मध्येच बघितलं होतं. खूप काही शिकलो आम्ही. श्रुतीची हिंदी पण शिकलो आम्ही. मध्येच हिंदी मध्येच मराठी. तर अशा पद्धतीने आमचा हा आजचा दिवस पार पडला. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि आवडल्यास इतरांना पण शेअर करा. तोपर्यंत बाय.